नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आज पीसीएम सीईटीचा सेकंड फेजचा सुद्धा निकाल या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे। विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन मध्ये सीईटी सेलच्या पोर्टलवर जाऊन त्यांच्या लॉगिन मध्ये जाऊन त्यांचं जे काही स्कोर कार्ड आहे ते स्कोर कार्ड सीईटी सेलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करायचं आहे। ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना आधार कार्ड किंवा आधार रिऑथेंटिकेशनचं या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे। ही नोटिफिकेशन काय आहे? या नोटिफिकेशन मध्ये जर तुम्ही आधार रिऑथेंटिकेशन नाही केलं तर तुम्ही सीईटी सेलच्या पुढच्या पात्रता किंवा कॅप राऊंडसाठी अपात्र होणार आहात का? त्याचबरोबर हे करणं मॅन्डेटरी आहे का या संदर्भात आणि केलं तरी कोणत्या विद्यार्थ्यांनी करावं या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी पाहता येईल। आता पीसीबी सीईटीचे सुद्धा दोन्हीचे पण निकाल डिक्लेअर झालेले आहेत। पीसीएम सीईटीचे सुद्धा निकाल या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत। अगदी 5 ते 6 दिवसात ऍडमिशन प्रोसेस आपली या ठिकाणी स्टार्ट होणार आहे। त्यामुळे पालकांनी सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी काढायचे आहेत। अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवला नसेल तर लगेचच्या लगेच आपला सहभाग या ठिकाणी फिक्स करायचा आहे। लिमिटेड सीट्स आहेत, जेणेकरून तुमचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करणार आहोत। पुढे आजच्या विषयाकडे। आजचा विषय म्हणजे काय? आधार रिऑथेंटिकेशन। आधार रिऑथेंटिकेशन कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करायचं आहे आणि ही नोटिफिकेशन जर तुम्ही स्किप केली तर तुमचं काय नुकसान होऊ शकतं या संदर्भात सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला हा जो काही मेसेज आलेला आहे तो मेसेज अशा पद्धतीनं आलेला आहे। विद्यार्थी ज्यावेळेस लॉग इन करतो त्यावेळेस सीईटी सेलच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही नोटिफिकेशन येते आधार रिऑथेंटिकेशन। आधार रिऑथेंटिकेशन मध्ये पहिला आहे ते नेम ऍज पर दी आधार, ओके। सेकंड आहे डेट ऑफ बर्थ ऍज पर दी आधार। थर्ड आहे आधार आयडी, ओके। हे ह्याच्या पुढे लिहिलेलं आहे ऑटो फेच्ड, सगळीकडे लिहिलेलं आहे, लक्षात घ्या। ह्याच्यामध्ये ह्या नोट मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, खाली आधार आयडी दिलेला आहे, ओके। आणि त्याच्या खाली त्यांनी काय म्हटलेलं आहे, नोट प्लीज व्हेरीफाय द ऑटो फेच्ड डिजी लॉकर रेकॉर्ड इन युअर प्रोफाइल इन केस युअर डिटेल्स आर नॉट मॅचिंग ऑर यू हॅड प्रिव्हियसली स्किप्ड व्हेरिफिकेशन युझिंग बायपास ऑप्शन। काय झालेलं होतं, काही विद्यार्थ्यांनी आधार आयडी दिलेला नव्हता किंवा आधार आयडी द्यायच्या वेळेस त्यांचा आधार कार्डचा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यावेळेस फॉर्म भरायच्या वेळेस जर तुम्ही बायपास ऑप्शन जर निवडला असेल तर प्लीज रिऑथेंटिकेट बिफोर फिलिंग द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म। कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला हे काय करायचं आहे, रिऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे। आणि त्याच्या खाली काय म्हटलेलं आहे, प्लीज इग्नोर क्लोज द विंडो इफ युअर डिटेल्स आर करेक्ट। तर ही याच्या खाली म्हणजे तुमचं जर करेक्ट डिटेल्स असतील तर ते तुम्ही काय करा, इग्नोर करा किंवा क्लोज करा। नोट 2 ओनली वन टाइम आधार रिऑथेंटिकेशन इज अलाउड, ओके। तो एकाच वेळेस आधार ऑथेंटिकेशन आलो आहे। जर तुम्ही काही चुकीची माहिती केली आणि आधार ऑथेंटिकेशन केलं आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी बाद झाला तर त्याला तुम्ही स्वतः त्यासाठी कारणीभूत आहात। जर तुम्हाला काही जमत नसेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला मेसेज करा किंवा आम्हाला संपर्क करा। याचं पूर्ण मराठी एक्सप्लेनेशन मी तुमच्यासाठी आणलेलं आहे, जेणेकरून पालकांना सगळ्यात सोप्या भाषेमध्ये लक्षात येईल। लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सर्वच माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे। याला मी थोडं मोठं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला वाचता येईल। त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र सीईटी सेलची पद्धतीचं आपण हे बनवलेलं आहे। आधार रिऑथेंटिकेशन म्हणजे काय? सीईटी सेल विद्यार्थी ओळख पडताळणीसाठी डिजी लॉकर मधून तुमची आधार, नाव, जन्मतारीख किंवा आधार आयडी ही माहिती ऑटो फेच करते। लक्षात घ्या, ऑटो फेच करते। कॅप ऍडमिशन फॉर्म भरण्यापूर्वी तुमची माहिती बरोबर आहे का ते आपल्याला तपासणं गरजेचं आहे। खूप सारे बोगस विद्यार्थी असतात मार्केटमध्ये की एखाद्याची एक्झाम ते देऊ शकतात, त्यामुळं डिजी लॉकरला ह्या सर्व गोष्टी तुमच्या अटॅच असणं गरजेचं आहे। ते चेक करण्याचं काम काय करतं, सीईटी सेल करतं। तर कुठली माहिती ऑटो फेच होते लक्षात घ्या, तर नेम ऍज पर दी आधार, तुमचे नाव, डेट ऑफ बर्थ हे ऑटो फेच होतं, आधार आयडी हे आधार क्रमांक आणि आधार आयडी हे तुमचं ऑटो फेच होणार आहे। जी काही नोट दिली होती तिथं ती नोट बघा, कृपया तुमच्या प्रोफाइल मधील ऑटो फेच डिजी लॉकर रेकॉर्ड तपासा। जर तुमची माहिती जुळत नसेल किंवा तुम्ही यापूर्वी बायपास ऑप्शन वापरून व्हेरिफिकेशन स्किप केले असेल
तर कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापूर्वी रिऑथेंटिकेशन करून घ्या. जर माहिती बरोबर असेल तर विंडो बंद करा किंवा इग्नोर करून क्लोज करा. लक्षात घ्या, हे करणं खूप गरजेचं आहे. तो कुणी काय काय निवडावं हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये पहिला काय आहे, नो आय वॉन्ट टू रिऑथेंटिकेट, हे कधी वापरायचं, म्हणजे त्याच्या खाली येते ऑप्शन नो आय वॉन्ट टू रिऑथेंटिकेट, हे कधी वापरायचं, आधार कार्ड मधील नाव सीईटी सेलच्या प्रोफाईल मधील नाव वेगळे असेल तर. म्हणजे कसं, 10वीच्या मार्कावरून फॉर्म भरलाय आणि आधार कार्डवरचं नाव आणि 10वीच्या मार्कलिस्टवरचं नाव जर वेगवेगळं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख जर चुकीची टाकली असेल चुकून तर ते तुम्हाला करावं लागेल. आधार क्रमांक किंवा अपार आयडी योग्य दिसत नाहीये तर तुम्हाला करावं लागेल. पूर्वी डिजिलॉकर व्हेरिफिकेशन स्किप केले होते तर ते तुम्हाला करावं लागणार आहे. आधार कार्ड मध्ये अलीकडे काही बदल केले आहेत. आता तुम्ही काहीतरी आधार कार्ड मध्ये बदल केलेला आहे, फोटो चेंज केला असेल, डेट ऑफ बर्थ चेंज केले असेल किंवा नाव चेंज केलं असेल तर तुम्हाला रिऑथेंटिकेशन करणं कंपल्सरी आहे. आणि ह्याच्यात महत्वाची सूचना पण या ठिकाणी दिलेली आहे की ओनली वन टाइम आधार रिऑथेंटिकेशन इज अलाउड, म्हणजे फक्त एकाच वेळेस करू शकता तुम्ही, म्हणजे ही फक्त एकदाच संधी आहे. त्यामुळे सर्व तपासल्याशिवाय ह्या बटनावर तुम्ही क्लिक करू नका. एकदाच होणार आहे. जर काही माहिती चुकीची असेल तर ते अपडेट करून घ्या, मगच ते रिऑथेंटिकेशन करून घ्या. आणि विद्यार्थ्यांना माझा वैयक्तिक सल्ला काय आहे लक्षात घ्या. माझा वैयक्तिक सल्ला काय आहे, जर नाव बरोबर आहे, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे, आधार आयडी बरोबर आहे, अपार आयडी बरोबर योग्य दिसत असेल तर रिऑथेंटिकेशन करू नका. फक्त क्लोज आणि इग्नोर करून कॅप फॉर्म भरत राहा. लक्षात घ्या, माहिती बरोबर असेल तर क्लोज आणि इग्नोर करून कॅपचा फॉर्म भरत राहायचा, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जर खालीलपैकी काहीही फरक दिसत असेल तर, नाव वेगळं आहे, डेट ऑफ बर्थ चुकीचे आहे, आधार कार्ड क्रमांक अपार आयडी चुकीचा आहे, पूर्वी व्हेरिफिकेशन स्किप केले होते, आधार मध्ये बदल केलेला आहे, तर तिथं नो आय वॉन्ट टू रिऑथेंटिकेट वर क्लिक करून तुमची माहिती अपडेट करा. लक्षात घ्या. त्याच्या खाली पण अजून एक महत्वाचे लिहिले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दरम्यान माहिती जुळणे आवश्यक आहे. ऍडमिशन झाल्यानंतर किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सीईटी सेलचं ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करतो त्यावेळेस हे माहिती जुळणं आवश्यक आहे. माहिती जर जुळत नसेल तर तुमचं ऍडमिशन प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो किंवा तुमचं ऍडमिशन कॅन्सल पण होऊ शकतं. लक्षात घ्यायचं. त्यामुळे त्याला गांभीर्यतेने घ्या. मार्क चांगले पडलेत दोन्ही सीईटीला, पीसीबीला, पीसीएमला चांगले मार्क्स पडलेत, स्कॉलरशिप मध्ये ऍडमिशन होणार आहे, अशा एका चुकीमुळे तुमचं नुकसान करू नका. ही प्रोसेस करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडून काउन्सिलिंग केली त्यांची प्रोसेस सगळी आम्ही करून देणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत आमच्या काउन्सिलिंग मध्ये त्यांनी सहभाग नोंदवला नसेल त्यांनी त्वरित आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे आणि पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा आहे. पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवल्यानंतर तुमचा सीईटी सेलचा कॅपचा फॉर्म, तुमची इथून पुढे येणारे सर्व राऊंड, सर्व फॉर्म आम्ही तुम्हाला या ठिकाणी भरून देणार आहोत. मी प्राध्यापक अभिषेक पाटील. तुम्हाला आजची माहिती आवडली, तुम्हाला काहीतरी माझ्याकडून मदत झाली अशी मला या ठिकाणी आशा व्यक्त मी तुमच्याकडे करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.